2008 मध्ये बापूंनी सांगितलं या आपल्या मनकचं, आणि 2008 साली पुन्हा मला नवातीमध्ये बापूंना आशीर्वाद दिला. त्यानंतर विजय भांबळेची जे महाराष्ट्रामध्ये जे नाव झालं असेल तर ते रामरावजी बापू आणि ह्या बंजारा समाजामुळे झालं, हे सुद्धा मला आजच्या कार्यक्रमात बंजारा समाजाचा कधी शब्द आम्ही खाली जाऊ दिला नाही. अनेक तांड्यामध्ये अनेक गोरबंजारा समाज राहतो. सरकार नव्हतं, सरकार होतं, समाजाच्या मागण्या आल्या, नाही शब्द कधी माझ्या तोंडातून निघला नाही. फक्त मला बापू सांगायचे, अरे तू तिथं जाय चिखलठाणा तांड्यामध्ये, त्या ठिकाणचं काम झालं पाहिजे. तू संक्राळ्यामध्ये जाय, तिथलं काम झालं पाहिजे. कोठ्यामध्ये जाय, तिथलं काम झालं पाहिजे. येनोलीमध्ये जाय, तिथलं काम झालं पाहिजे. अमरगडचा एखादा प्रश्न सांगितला, आम्ही डोक्यावरती ठेवून त्या ठिकाणी आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला. या 20 वर्षाच्या जीवनामध्ये बंजारा समाजासाठी भांबळे कुटुंब कधीही कमी पडलं नाही आणि भविष्यातही कमी पडणार नाही. त्याचं कारण असं आहे, आमचे वडील माणिकरावजी भांबळे जेव्हा मंत्री होते 1981-82 साली, आमच्या वडिलांना सुद्धा याच नाईक कारभारी याच बंजारा समाजाने आमच्या वडिलाला आशीर्वाद दिलता आणि त्या काळात माझे वडीलही मंत्री जाण्याचं काम त्या बंजारा समाजाने त्यावेळेस केलं. हे आम्ही कधी विसरणार नाहीत. आम्ही विसरणारं कुटुंब नाही. ज्यांनी दिलं त्याचं इमाने इतबारे काम करणारी ही भांबळे खानदानाची औलाद आहे. आम्ही विसरणार नाहीत. आणि खरं पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये हे जे काही धार्मिकतेचं वातावरण निर्माण करण्याचं काम कोणी केलं तर त्याचं नाव आहे संत वळकुंठवासी रामरावजी बापू आणि शिवचंदजी बापू. या 2 संत महात्म्यांनी या समाजामध्ये धार्मिकतेचं वातावरण निर्माण करण्याचं काम केलं. म्हणून आज ही संस्कृती आपली जपून ठेवण्याचं काम या संत महात्म्यांनी केलं. त्याची जपणूक सुद्धा तुम्ही सगळ्यांनी केलेली आहे. एक मी बघितलं बंजारा समाजाचं, आता माझ्या मुलीनं सांगितलं चपात्या किती चांगल्या लागतात. मी पण कोठ्याला 2-3दा अनेक वेळेस चपात्या खाल्ल्या. तशीच चपाती आमच्या घरी जमत नाही, आमच्या मिसेसला जमत नाही, कोणाला जमत नाही. इतकी सुंदर चपाती. शंकर खालून म्हणते सळे, पण म्हणते सळे खाय. ते खासदार साहेब जमत नाही. इतकं सुंदर खासदार साहेबांची चपाती असती, ती चपाती खाल्ली की घरची चपाती खावंच वाटत नाही. इतकी छान चपाती आमच्या महिला भगिनी करतात. नक्कीच मी दरवर्षी दसऱ्यानिमित्त अनेक तांड्यामध्ये जाऊन ते चपाती खायचा योग मला नेहमीच येते. आणि भविष्यामध्ये जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुमची चपाती खाल्ल्याशिवाय मी राहणार नाही, हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो. अनेक प्रश्न आहेत मतदारसंघातले, हे राजकीय व्यासपीठ नाही. पण तुम्हाला एक दुर्दैव या ठिकाणी मनास वाटते, आमचे नेहरूजी बापू आमचे राष्ट्रीय संत आहेत. बापू आमच्या मतदारसंघातले 70,000 लोक बाहेरगावी कामाला आहेत. 70,000 एवढे लोक बाहेरगावी कामाला आहेत की मतदारसंघात कुठल्याच प्रकारचे उद्योगधंदे नाहीत, कुठला कॅनल नाही. या लोकांना कुठतरी काम दिलं पाहिजे. माझी मनातून इच्छा आहे, तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने या मतदारसंघात जर काम करण्याची संधी भेटली तर सगळ्यात पहिलं मला काम करायचं, या तालुक्यामध्ये जे येलदरी धरण आहे त्या येलदरी धरणामधून एक उजवा काला काढून आमच्या तालुक्याला पाणी देण्याचं काम मला त्या ठिकाणी करायचं. शेवटी आमच्या शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था झाली पाहिजे. हे सगळे प्रश्न पुढच्या काळात आपल्याला करायचे आहेत. म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढं सांगतो माझ्या गोरबंजारा समाजाला की तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने विजय भांबळेचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात झालेलं आहे. त्याच्यामध्ये तुमचा सगळ्या गोरबंजारा समाजाचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. मी एवढंच सांगतोय की माझ्या गोरबंजारा समाजाला जेव्हा जेव्हा संकट येईल, जेव्हा जेव्हा तांड्याचे प्रश्न माझ्या समोर येतील, जेव्हा जेव्हा माझ्या गोरबंजारा आमचे वडीलधाऱ्या माणसाचे प्रश्न माझ्या समोर येतील, आमच्या महिलाचे प्रश्न येतील, आमच्या युवकाचे प्रश्न येतील,
या सगळे प्रश्न सोडण्यासाठी भविष्यामध्ये विजय भांबळे व त्यांची कुटुंब व माझे सगळे सहकारी कधी कमी पडणार नाहीत एवढा विश्वास मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो। या सर्व संत महात्म्यांच्या चरणी एवढीच मी प्रार्थना करतो की बापू तुम्ही सांगत जा की बंजारा समाजासाठी काय करायचं। तुमचा शब्द विजय भांबळे कधीही कमी पडू देणार नाही अशी मी बापूंच्या चरणी या ठिकाणी शब्द देतो। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व या मतदारसंघातून गोर बंजारा समाज या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं सोयाबीन काढण्याचे दिवस असतानाही तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन स्वागत करतो। भविष्यामध्ये विजय भांबळे तुमचा भाऊ आहे, तुम्हाऱ्या मनक्याचं। विजय भांबळेच्या हाताला धरून तुम्ही केव्हाही काम करून घेऊ शकता। माझं मनगट लहान आहे, समोरच्याचं मनगट लय मोठं टप्पू आहे, ते हातात बसणार नाही एवढं लक्ष ठेवा। मी तुमचा भाऊ आहे, तुमचा मुलगा आहे, मला तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे आणि तुम्ही जर मला आशीर्वाद दिला तर त्या आशीर्वादाची परतफेड मी या मतदारसंघात विकास कामात करून दाखवील एवढंच मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलतो आणि माझं मनोगत थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल। આપણે સમોર આભાલજ 3 पिढीरो इतिहास आणि जवळपास 50 वर्षेर लारेर जाह्यो काळ भांबळे साहेब આપણે समोर उपस्थित किती मग आपण जास्त वेळ न लेता संत शिवचरण बापूजी वरने आशीर्वाद दिने। संत शिवचरण बापूजी एक शेर कहते थे वो तमने भी आठवच मग या आता उपस्थित करू छु। संत शिवचरण बापूजी सांगायचे दोस्ती करो उस यार से, दोस्ती करो उस यार से जिसका सीना साफ हो, जात हो चाहे बेजात हो, नेक और असराफ हो। बंजारा भाईओ આપણે सोबत नेकीती काम करेवाळो असो भांबळे साहेब આપણે भावी उमेदवार મળેવાળો છે। मग या ठिकाणी આપણે परभणी लोकसभा मतदारसंघेरो सारीरो लोकप्रिय खासदार दिवणा आमदार आणि तिसरी वेळा खासदार वेवाळो आदरणीय संजयजी जाधव साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या सभेला मार्गदर्शन करावं, मनोगत करावं। आदरणीय संजयजी जाधव साहेब। माँ दुर्गा मातेच्या चरणी नतमस्तक होऊन संत सेवालाल महाराज, ईश्वर सिंह महाराज, शिवचरण सिंह जी महाराज, बाबू सिंह महाराज, सर्व महापुरुषांना, राष्ट्रसंतांना या ठिकाणी प्रथम अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, मुख्य मार्गदर्शक राष्ट्रसंत श्री नेहरू महाराज, अमरगडचे आमचे आदरणीय माऊली महाराज, भावी आमदार विजयरावजी भांबळे साहेब, राजेंद्रजी लहाने काका, विनोद महाराज, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय आमच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ उज्ज्वलाताई राठोड, प्रेक्षाताई भांबळे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक केंद्रे मॅडम, सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व समाज बांधवांनो आणि भगिनींनो, आजचा कार्यक्रम हा दुग्ध शर्करा योग आहे असं म्हणायला हरकत नाही। भोग भंडाऱ्याचा कार्यक्रम आणि पोहरा देवीच्या महंताची उपस्थिती हे दुग्ध शर्करा योग आहे। माझ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नेहरू महाराजांनी खूप मेहनत घेतली, त्यांचा मी आयुष्यभर ऋणी आहे आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो। शेवटी मरावे परी कीर्ती रूपे उरावे या उक्तीप्रमाणे समाजामध्ये आपण काम केलं पाहिजे ही वस्तुस्थिती आहे। साधू संतांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव असतात, पण ते सदैव आपल्या पाठीशी साधू संतांचे आशीर्वाद ठेवण्यासाठी आपल्याला सेवाभाव ठेवावा लागतो।
आणि तो सेवाभाव आपल्या मनात असेल, अरे मन चंगा तो कटवट में गंगा, नियत में खतरा झोली में फतरा. आपलं मन स्वच्छ असेल तर तुम्हाला काही कमी पडणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे भांबळे साहेब, तुम्ही काय, तुमचे आज वडील काय, तुम्ही वर्षानुवर्षे या समाजाची सेवा करत आलात. त्यामुळे तुमच्याविषयी कोणाच्या मनात शंका कुशंका असायचं कारण नाही. तुम्हाला हे समाज अंतःकरणातून मानतो, कारण तू त्या समाजासाठी तुम्ही एक चांगल्या प्रकारची काम करण्याची मानसिकता ठेवून असतात. सुखात असो दुःखात असो, कुठल्याही चांगल्या वाईट प्रसंगात मदतीला धावून जाणारा आमदार म्हणून कोण ओळख होती तर ते विजयराव भांबळे साहेबाची होती, हे तुम्हाला सांगतो. नेहरू महाराज, मी खासदार होतो, भांबळे साहेब जिंतूरमध्ये आमदार होते. आमच्या जिल्ह्यात 4 आमदार. पण एका दिवशी माझी जयंत पाटील साहेबाची भेट झाली आणि आमचा मार्केट कमिटीच्या सभापती पदावरून वाद चालू होता. त्यावेळेस मी जयंत पाटील साहेबाला म्हणलं, साहेब, जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारात ॲक्टिव्ह आमदार कोण असेल तर ते भांबळे साहेब आहेत. ठीक आहे, आमचे वैयक्तिक वैर असू शकते, पण काम करण्याची पद्धत जर बघितली आपण तर सकाळी 7 वाजता गाडी कुण्यातरी गावात चहा प्यायला आहेच हजर. एखाद्या कार्यकर्त्याने एखादं काम सांगितलंय, एखाद्या अधिकाऱ्याला भेटायचंय, बोलायचं की ते तात्काळ त्याला भेटणारच. म्हणजे एवढा तत्परतेनं मी सुद्धा वावरलो नाही या 10 वर्षात. तेवढ्या तत्परतेनं काम करण्याची मानसिकता भांबळे साहेबांनी ठेवून काम केलेला माणूस मी माझ्या जीवनामध्ये बघितलेला. म्हणून माझी सगळ्या समाज बांधवाला, भगिनीला विनंती असेल की आपण कुठल्याही गोष्टीची चिंता करायचं कारण नाही. जिथं कमी तिथं आम्ही. ह्या जिल्ह्याचा खासदार म्हणून मी आपल्याला एवढंच आश्वासित करतो की माझ्या कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी जे योगदान दिले ते योगदान मी आयुष्यभर विसरणार नाही, हे तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो. त्यामुळे एकदा माझी आपल्याला हात जोडून विनंती असेल नेहरू महाराजांच्या साक्षीनं, माऊली महाराजांच्या साक्षीनं, की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका काही दिवसावर येऊन ठेपल्यात. लाडक्या बहिणीचं सरकार तुम्हाला चॉकलेट देते, पण ते निवडणुकीपुरतं तुम्हाला आमिष दाखवून मतं घेण्याचा आहे केविलवाना प्रकार आहे, हे लक्षात ठेवा. हे पैसे तुमचे आमचेच आहेत. महागाईच्या नावाखाली, जीएसटीच्या नावाखाली आमच्या सोयाबीनला भाव नाही देत, कापसाला भाव नाही देत, कुठल्याही गोष्टीला आम्हाला छळण्याचं काम हे सरकार करते. लोकसभेला तुम्ही त्यांना धडा शिकवल्यामुळे आता त्यांना जाग आली आणि विधानसभेला तरी आपल्याला ह्यांचे मतं मिळावे म्हणून लाडकी बहिणीचं काम पुढे केलं. पण लाडके भाऊ सगळे बेजार केलेत, कारण सगळ्या विभागातल्या पगारी सुद्धा नाही शासनाच्या. म्हणून अशा ह्या परिस्थितीत आपण थोडं जागरूकतेनं काम केलं पाहिजे. कारण भगिनींना असं वाटून नाही पडले की बाबा आपल्याला आता 1,50,000 रुपये महिन्याला भेटायला लागलेत, मग चला इकडंच. पण हे क्षणभंगूर आहे. हे कायम ही योजना ठेवतील ह्याची शाश्वती नाही आहे. हे आज बोलत जरी असले, शेवटी सरकारवर कितीतरी कोटी रुपयाचं कर्ज आहे. आज सरकारजवळ पैसे, गुत्तेदाराला कामं केलेले पैसे द्यायला नाहीत, रस्त्याचे कामं करायला नाही, बंधाऱ्याचे कामं करायला नाही, कुठल्याही योजना राबवण्यासाठी सरकारजवळ दमडी नाही, सरकारी कर्मचाऱ्याचा पगार द्यायला पैसे नाहीत. अशा परिस्थितीमध्ये हे सरकार फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला ह्या ठिकाणी भुलवण्याचं काम करते. ते आपण त्यांच्या भूलथापाला बळी पडू नये एवढी विनंती मी माझ्या सगळ्या भगिनींना, भाऊ या नात्याला करीन. तुमच्या सत्सत विवेक बुद्धीनं तुम्हाला पटलं पाहिजे की आपल्याला ह्या जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही काम करत आलात, ज्या पद्धतीनं भांबळे साहेबांनी तुमची सेवा केली, त्या पद्धतीची सेवा तुम्हाला ह्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मिळाली का, हे तुम्ही त्याचं अवलोकन करा. जर तुम्हाला त्यांची सेवा तुम्हाला ह्या 5 वर्षामध्ये भांबळे साहेबांसारखी मिळाली असेल तर माझा काही तुम्हाला म्हणणं नाही आहे, तुम्ही दिल्या घरी सुखी आहात. परंतु जरा माणूस आपला कोण आहे, परका कोण आहे, आपल्या हिताचा कोण आहे हे ओळखणं काळाची गरज आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, जेवायला उकंड्यावर बसावं पण वाड्या आपला असावा. म्हणजे गैरसोय होत नाही. त्यामुळे तुमची सोय तुम्हाला करून घ्यायची असेल तर वाड्या आपला विजय भांबळे साहेब पक्का आहे आपला. तुम्ही उकंड्यावर जरी जेवायला बसलात तरी जे काही चांगल्या गोष्टी त्या पत्रवाळीवर ठेवायच्या त्या सगळ्या तुमच्या पत्रवाळीवर आणून ठेवण्याचं धाडस आणि तेवढी मानसिकता विजयराव भांबळे साहेबाची आहे, हे तुम्हाला ह्या निमित्तानं सांगतो.
म्हणून मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही. महाराजाला इथं कार्यक्रम करून पुढच्या एका कार्यक्रमाला बाहेर जायचं आहे. महाराज या ठिकाणी आज जिंतूर नगरीमध्ये आपण आलात. साधू संत येती घरात ओची दिवाळी दसरा. आमच्यासाठी आज दिवाळी आहे असं मी या ठिकाणी निमित्तानं म्हणेन. आणि नेहरू महाराजांचं या नगरीमध्ये खूप खूप स्वागत करतो. पुन्हा एकदा महाराजांना उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभावं आणि अशीच महाराजाने हाताने निरंतर सेवा समाजाची घडत राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय सेवालाल. धन्यवाद. जाधव साहेब तन मन धन्यती આપણે સોબત વો આપણે શબ્દ દિને છ એનુર બાદેમાં વિનોદ મહારાજનમાં વિનંતી કરું છું કે વો માર્ગદર્શન કરી. जय शवालाल. दशक जोरेन को गोरमाटीचा आपण जय शवालाल. धर्मगुरु रामराव बापू की, संत शवालाल भगवान की, जगदंबा याडी की, नेहरू महाराज की. नेहरू महाराज रे चरणे पर मातो टेकन दी शब्द खुचू तमने न. आप तो भांबळे साहेब तमने किडनो छ की आपण यलदरी तळायमध्ये तमने एक धरण काढू. આપણે जिंतूर तालुका आणि शेलू तालुका करता तो भांबळे साहेबेन मार यात्राच खेळू छ की भांबळे साहेब हमने काहीच आहे नाही. फक्ती मार समाजेन हाई आजेर तारीख आजेर मीना ध्यानेम राखाडो. भांबळे साहेबेन मतदान करो आणि भांबळे साहेबे कंती आपले पाणी करो. साहेब आमच्या भक्ती गोर बंधारा एवढंच पाहिजे की तुम्ही पाणी आणून आम्हाला द्यावा. कारण की एवढं नुकसान शेतकरीचं आहे. एक तो गव्हर्नमेंट काय भाव देत नाही. आणि मी फक्ती शंकर जाधव म्हणले तसेच मी एक शब्दापासून आलो. मी हे मंठा तालुकाचा साहेब आणि माझे जिंतूर तालुकामध्ये गोरबंदा एवढे बी काय परेशान झाले पाण्यामुळं. ह्या वर्षी कशी पाणी आलं तो सोयाबीन बरोबर नाही आली. काहून की आपलं एवढं शब्द आहे. तुम्ही जसे शब्द दिले माझे गोरबंदाला तसेच माझे तेवढं धरणचं काम करावं लागन. तुम्हाला एवढी चानस आम्ही देतो. शवालाल महाराज की. आणि ध्यानेम राखाडो की આપણે ભાંબળે સાહેબેન લાવ અને ન કીધે તો પછી બાદેમ કેરી સામુ દેખેર છે જા જતા આપણો હેરોचं काम वतच साहेबेन देखो आब येनूर शब्दच आजेर 29 तारीख 9 मीना 2024 आहे. आज वो आपले न शब्द दिनोच तो आपण वनूर शब्द पालन एक वादा वनुती भी करा. साहेब तमने हम लावचा पण हमार जिंतूर तालुका मई यलदरी धरणेती पाणी आपले शेतकरीनं शेनच आईंचे आहे. आणि ये दी शब्द बोलन मा हाय करू जो शवालाल महाराज की, तपेश्वरी रामराव बापू की, नेहरू महाराज की. जय शवालाल. संत ईश्वरसिंह बापूर आणि संत शिवचरण बापूजी गादिरी चलायवाळ संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांना विनंती करू छु की वो आदान मार्गदर्शन करी. संत ज्ञानेश्वर माऊली महाराज संस्थान अमरगड सोहमगड वैन विनंती करू छु की वो आन मार्गदर्शन करी. हेलो. बोलो सेवालाल महाराज की, ईश्वर सिंह भगवान की, संत रामराव महाराज की, संत शिवचरण महाराज की. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. शरणांगत दीनार्थ परित्राणपरायणे सर्वस्वार्थी हरे देवी नारायणी नमस्तुते. सर्वस्वरूपे सर्वेसे सर्वशक्ती समान्विते भवभयस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमस्तुते. या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संवस्थिता. नमस्तस्य 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 नमो नमः. या श्रिया स्वयं सुकृतिनाम भवनेषु लक्ष्म्या पापात्मनां कर्तं ध्याय हृदयेषु बुद्धिया श्रद्धा सतं कुलजनं प्रभवसे लज्जां न त्वां नतास्म परिपाले देवी विश्वम.
तो विश्वमाहिती चेतनरूपी दिवास करेवाळ जगज्जननी जगदंबा जगद्गुरु सेवालाल महाराज राष्ट्रयोगी श्री संत ईश्वरसिंग बापू संत शिवचरण बापूजी आणि संत रामराव बापू हे चारी संतेरो सारी गोरबंजारानं शुभ आशीर्वाद करताना सज्जनो एकणा सेवालाल महाराजेरो जप करो. बोलो सेवालाल 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 बोलो सेवालाल 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 बोलो सेवालाल 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 बोलो सेवालाल 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 बोलो सेवालाल 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 बोलो सेवालाल महाराज गुरु ईश्वर सिंह भगवान संत शिवचरण महाराज संत रामराव महाराज आजेर ये भोग भंडारेर कार्यक्रम निमित्त हमारा आदरणीय अतिथि बंजारातून बोलू का मराठी तो आजेर ये कार्यक्रम में प्रमुख अतिथि माननीय खासदार संजयजी जाधव साहेब आणि जिंतूर सेलू विधानसभा हमारे माजी आमदार हमारे विजयराव भांबळे साहेब आणि पोहरादेवी त्यावेळा हमारे महंत नेहरू महाराज विनोद महाराज आणि बाबूसिंग महाराज आणि हमारा जिला परिषदेर अध्यक्ष हमारे उज्ज्वलाताई राठोड आणि मनीषाताई केंद्रे आणि प्रेक्षाताई बोराडे भांबळे आणि सारी समस्त गोरबंजारा समाज सेन मारो जेव सेवालाल एका गजर करो बोलो सेवालाल महाराज की ईश्वर सिंह भगवान करतानी सज्जनो धर्म विश्व से जगत प्रतिष्ठा धर्म विश्व से जगत प्रतिष्ठा यतो धर्म ततो जय धर्मेरो झेंडा असो सेवालाल महाराजेरो जगेमचं जू ईश्वरसिंग बापूरो धर्मेर झेंडा सारी जगेमचं आणि आओ आओ बंधुनो गोरो आओ आओ बंधुनो गोरो सेवा नामेरी जे पुकारो भारत भूमीरो भार बतारो भगवी ध्वज उभारो र सेवा भाया भगवी ध्वज उभारो र सोहमगडे वाळो तो हई सेवा भाया शिवलाल महाराज लीला अमृत ग्रंथेम एक श्लोकचं शिवलाल महाराज लीला अमृत ग्रंथेम एक श्लोकचं सेवालाल हापा बधुपुरा सेवालाल हापा बधुपुरा आले भीमा धर्मिणीच्या उदरा रामावत कुळी भीमा नायिकाच्या घरा नंगारा नांद गरजत असे नंगारा नांद गरजत असे देखो सज्जनो सारी गोरबंजारा हो शिवलाल महाराज धर्मी साधन काही दिनो कंठीमाळ दिनो शिवा भाया धर्मी साधन कंठीमाळ दिनो शिवा भाया केदनो सत दया धर्म लिंता ये गणे तिरिजो आणि मोतीवाळ्यानं शरण जाजो आणि भवसागर तरजो शिवाभाया हनुकेन चलेवो आणि शिवाभायर उज बोल अमर कुण किदो ईश्वरसिंग बापू बंजारा समाजे मान किदो करतानी सज्जनो आपण काय करायचा एकेरो पेढा खावाचा आणि एकेरो आपण चिवडा खावाचा जू आपले ना आईबाळा जे विधानसभाचं आपले भांबळे साहेब हे आपले करता आचो मंक्याचं करतानी बहुता छंदाचे बहुवासे जन नये वाटू म्हण त्यांच्या संगे करताना जो आपण काम करतो समाजेर जो काम करतो म्हणून वर्तम पाठशिरो समाजेरो समाजेर जो काम करोच वर्तम पाठशिरो कारण समाजी अनेक प्रकार समाजचं बहुता छंदाचे बहुवासे जन नये वाटू म्हण त्यांच्या संगे एकेर चिवडा खायरून एकेर पेढा खायरून दुसरे निवडून लिहारो हनुमत करो जो आपले मनगटी करणे रोज आपण जो रात्रंदन આપણે ना कुणशी टाइम फोन लगाओ जणू फोन वटाव जू हमारे विजयराव भांबळे साहेब आणि समाजेर जो कार्य करोच वर आपण पाठीशी राहा आणि धर्म विश्व से जगत प्रतिष्ठा यतो धर्म ततो जय धर्मेर जेवच धर्मेरो नाशवच
करताना सज्जनो, स्वामी विवेकानंदांनी सांगितलं अत्रापि भारतम श्रेष्ठ. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं अत्रापि भारतम श्रेष्ठम जम्बोदीपे महामुने यतो ही कर्म भुरेशा तत्वज्ञ भोगभूमय. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं भारत हा देश, इंडिया, भारत, भा म्हणजे ज्ञान, रत म्हणजे आसक्ती. जे ज्ञानाला आसक्त आहेत ते कोण आहेत? भारतीय. जू भारतीय माहिती जननी. बंजारा शब्द देखो, बंजारा शब्द अर्थ काय वज. बंजारा म्हणजे आपण व्यापार करते ते. पूर्वी काळात आपण काय करते ते व्यापार करते ते. बंजारा मानो व्यापार. बंजारा एक उकाळ्यामा आपण लदळी लागते ते कस लदळी लादनताने आपण ओ टाईमेन आपण म्हणजे पूर्वज म्हणजे भगवान कृष्ण वंशजचा कस कृष्ण भगवानेर आपण वंशजचा. आणि गोपालन, गोधन गजधन बाजी धन और रतन धन खान जब आवे संत शुधन सब धन धुरी समान, सब धन धुरी समान. जसो गोरमाटी शब्द कधी तयार हो? गोरमाटी शब्द गोरमाटी, गो म्हणजे गावडी पालन करेवाळो, गो म्हणजे गावडी पालन करेवाळो. आणि गोरमाटीचा अर्थ म्हणजे गो म्हणजे गावडी पालन करे. गौरी मातार पूजक आपण कोणचा? गौरी मातार पूजकचा. आणि होती आपण ही गोरमाटी शब्द तयार हो. बंजारा शब्द म्हणजे आपण व्यापार करते ते. व्यापार करतो आपण ही जे बंजारा आपण निसा केवकाचा नायक. आपण समजो आपण नाईक साहेब आपण जयंती करायचा नायक. आपण नायक केव करायचा की नाही उठणताळे आपण नायक केलं लगे. नायकेर अर्थ काही होत नायक जो गोरबंजारा जातीमा गोरबंजारा समाजेमा नायकेरो कारभार जो सांभाळच आणि सारी समाजेर जिम्मेदारीलच हूँ नायक. गोरबंजारा समाजेम जो नायकेर जिम्मेदारीलच आणि कारभारी आपण काही करायचा इतांडेरो कारभारी. आपण काही करायचा इतांडेरोचं कारभारी. आणि कारभारी देखो कामेरो पोतोच नाही निसा कारभारी येऊन केऊ करायचा. कारभारीर अर्थ काही वज कारभारी जो नायकेरो कारभार सांभाळच. नायकेरो कारभार सांभाळणताळी सारी समाजेरो व्यवहार करणताळी समाजानं आंगले जावचं ऊ कारभारी. वनकचं कारभारी, वनकचं नायक. आणि करताळी सज्जनो आज हे हलविरा नगरी देखो ज्यावेळेस ऑल इंडिया बंजारा सेवा संघेरो अधिवेशन कधी होतो? अमरगडेने होतो. जण रामराव बापून कुणला येतो? शिवचरण बापूला येतो. कटला येतो? अमरगडेला येतो. आणि अमरगडे मग शिवचरण बापू रामराव बापूंला येतो. ज्यावेळेस पोरादेवीना शिवचरण बापू गो जण रामराव बापू डोळा माहिती आसरू आयन लगे अरे शिवचरण आज करो की खुर्ची दो केला लगेच बापून कन बनली तो रामराव बापू डोळा मासू आवगे. देखो संत सारखे रच. आणि हे भेदभाव करेवाळा हे समाजेर नायकडा सारी समाजेर बिघड नाके करतानी संत हे सारखे रच. तो संत हे सारखे रच करतानी सज्जनो जाती न पूछो साधू की. संत कबीर कच जाती न पूछो साधू की पूछी लेहू तुम ज्ञान मोल करो तलवार का पडा रहन दो मान, पडा रहन दो मान. संतेन काही जाती रेनी पात्री रेनी संतेन जतवलाय होतं जाऊन लागायचं. संत ही सारी गोर बंजारा समाजेर रच करतानी सज्जनो शेन मारो एकच संदेश की आपण जो समाजेर कार्य करते और आपण पाठीशी रो अत्र किती हुए मग हमारा दी शब्देना पूर्ण विरांदाचा करताळी एकणा गजर करो. बोलो सेवालाल महाराज की, ईश्वर सिंह भगवान की, संत शिवचरण महाराज की, संत रामराव महाराज की. गोरूर काशी पोहरादेवी संत सेवालाल महाराज, संत रामराव बापूजीर वंशज आदरणीय नेहरू महाराज આપણે માર્ગદર્શન કરેવાળા છે. मैं आदरणीय नेहरू महाराज ने विनंती करूँ छूँ कि वो हमारे बंजारा समाज ने अच्छो मार्गदर्शन करिए. मैं उन्हें विनंती करूँ छूँ कि वो मार्गदर्शन करिए. याडी भवानी जगदंबा माता 3755 गौ छरावळो भगवान गोरुरो रखवाली
गोर समाजेरो काना कोपरामय मंदिरेरो मंदिर करे वाले रो आज भगवान शिरोमणि सेवालाल भगवान सेवा भाया के गो तो समुद्र पर मलान छेनी मारे गोर माटी ने सेवा भाया बिना देव छेनी सेवा भाया के गो तो सातवी पीढ़ी में सद भगत आया मारो साधु आया अख्तर बख्तर बानोरिय माथे पर जटारिय पगे में खड़ाउरिय सारी जगह ती उपनेराविय महातपोनी श्री श्री डॉक्टर रामरावजी बापू येऊन वंदन करतानी आजेरो जो भंडारा शिवा भाया के गोच देखो रे गोरमाटी का लागो मन काही कती देके रे का लागो मैं 3 जाग लाबे आऊचू वो 3 जाग कुणस पहिलो नंगारा दुसरो भंडारा आणि तिसरो अंगारा आज जो भंडारा रो जो कार्यक्रम खरो खास आज ये हमारे रामराव महाराजेरो आये तांडे प्रिया घणो मोठो प्रेम र मन आज अतरी खुशी होगी कि मारो डोकराज और हाथेरो जो भंडारे रो नेमे करता आज मन बाबू सिंह बापू निमंत्रण दिने थे हम काल 25 तारीख ना हमारो अध्यक्ष साहेब रो हमारो पामणो बाबाराव साहेब बाबू सिंह बापू का ना आए आणि बापून के बापू का लगा हमें 29 तारीख तमेंकला तारीख देऊ लागच बापू के ना को भंडारण कला में जरूर आऊचू पण आज निजामाबाद ने अचानक बापू तबियत खराब होगी आणि बाबू सिंह बापू वो कार्यक्रम में थोड़ा बिजी होगो तो पण प्रभाती भांबळे साहेब फोन आयो बापू मोठे बापू नाही आले पण आमचे देवरू महाराज आले तर तेवढं आम्हाला भाग्यवान होय तो खरो खास आजेर हमार परभणी लोकसभा रो तन मन पाय दिंडी रो सोळावळो आळंदी दिंडी में पगेती चाले वालो हमारो संजय भाऊ जाधव उनका बंडू बॉस पण मैं पहले अपने कार्यक्रम में आए बदल ओंदूर में आभार करू छू वसो हमारो जना संत कृपा झाली इमारत फळ आली संतेर कृपा करे तो इमारत फळ आवच वसो हमार विश्वर सिंह महाराज रो पोतो हमारा माहुली महाराज आज ये मंचे प्रिया भगवैर कार्यक्रम में आए बदल ओंदूर में आभार करू छू वसोज हमारो भावी आमदार म्हणजे भावी म्हणजे काही अंग जो अपने समाजन दिशा दिखाया करता वो भावी आमदार हमारो विजयराव भांबळे आज वो कार्यक्रम में आता उपस्थित होगो भंडारे में ओंदूर हमारो आभार करू छू वसोज हमार रामराव महाराज को तो भांबळे साहेब है ना भांबळे साहेब तुम्ही म्हणे पोरादीला दर्शनासाठी आले पण माझी एक इच्छा आहे म्हणे तर बापूने सांगितलं बापू म्हणे तुमची इच्छा सांगा म्हणे माझ्या बंजारा समाजाला अध्यक्ष करा म्हणे तुमच्या पाठीशी बंजारा समाज राहील म्हणून असं बापूने माझ्या समोर सांगितलेलं आहे खरोखर आज ये परभणी जिला रो जो अध्यक्ष पद हमार जो भेन आज हुई भी आता उपस्थित होगी हमारो भांबळे सांबे कन्या वे आता आवगीच आणि मन एक बात केरचं पण भकम आकन नाम लिस्ट भकमच हमारे विनोद महाराज पण मैं एक बात कहो छू जो मनसे प्रिया आज ये मनसे प्रिया जो आज शेरो में आभार करता नहीं आज और जो हमारो शिवाभार ये भंडारा प्रिया आए जो को ये पंचकृषीर नायक कारभारी डाय साणे वसीज मारी माता भगिनी आज भविष्यात आजरो काम म्हणजे घणो मतवेरोच आमच्या सोयाबीन काढायचं काम चालू आहे साहेब पण आमचे लोक खरोखर भंडारा काय म्हटलं की कुठेही आम्ही
जात न पात पाहतो, पण भंडारासाठी आम्ही जरूर येणारे माणसं आमचे समाज आज खरोखर त्या भंडारामध्ये आज भोग खाद्याचो. पण મને એક વાત કહે છે કે રામરાવ મહારાજ 2009 માં ઓસો ભાંભળે સાહેબને આશીર્વાદ દીનો ઓસો જ આજ મારે રામરાવ મહારાજને વંદન કરું છું, પુતળાએ આડીને પણ પ્રાર્થના કરું છું, પરશુરામ બાપુને પ્રાર્થના કરું છું કે જરૂર એ આવી હે જો આંગેર કાર્યમય અમારો બંજારા સમાજરો સેવા કરી છે આસો ભાંભળે સાહેબને વિનંતી કરું છું. મને એક કેર છે कि आज गरज काहीच. रामराव महाराज एक बात बीजापुर कार्यक्रम में को तो जब तक मैं जग में हूं, रामराव महाराज ने बीजापुरच्या कार्यक्रम मध्ये सांगितले होते, जब तक मैं जग में हूं जग हंसे मैं रोऊं. जब तक जग में हूं जग हंसे मैं रोऊं, जब मैं जग छोड़ चल जाऊं जग रोएगा मैं हंसूंगा. आज आपण हसरेचा आणि रामराव महाराज खरो खास आज रोरोचा આપણે સારું કે માર સમાજરો કાઈ વેતા છે, માર સમાજરો કાઈ કાજ છે. તો માં બંડુ બોસેને જનામાં બંડુ બોસેરે મારો એક પ્રેમ ર की बंडूबास पोरादेव नाते बराबर बाबूसिंग बापू के नाको खासदार साहेब म्हणे तुम्ही आजच म्हणे विजय झाला. तो खरोखर हमार कोटावाळ मन भगम के लगे बापू का लागो बंडूबास आईज निकला गो. पण मग के नाको बंडूबास साहेबाचा विजय आहे म्हणून मी आजच तुम्हाला जाहीर करतो म्हणून सांगितलेले होते. उत्तम बरोबर છે ને? हा तो आज खरोखास मग તમારે काही टाइम લેવા कोणी काय की તમને બી ઘર તમારે काही મને સોયામ બોય બી ઢાકે સર જવા કઈ કો તો તમ આજ ઘણો ખાસ તમ કાર્યક્રમ में આવજો છો અને એ કાર્યક્રમેરો ભંડારામાં સે તાણી મહાપ્રસાદીરો લાભ લે છે. અને મારો તમને રામરાવ મહારાજ કુટુંબે સામુતી બાબુસિંગ મહારાજ કુટુંબે સામુતી मग તમને એક નાનક્याशो एक निमंत्रण द्यावं છું की नवरात्रमध्ये 9 दिवसाचा पोरादिवला कार्यक्रम आहे. तो वो कार्यक्रम में भंडारे रे जो नवरात्रि में दर्शन से ताने जरूर आई છે. आणि આપણો मग તમારે નાનક્या મોટેને સેને મારે બાલ ગોપાલેને मग तो पहिले बंडूबा असेल तो आशीर्वाद दे नाको છું, પણ मैं अंतकरणे केरो छी की आज बांबळे साहेबरो विजय चासो क्रम जाहीर करताना मारो दी शब्द आता पूर्ण विराम दूं છું. जय सेवालाल, जय रामराव बापू. आदरणीय नेहरू महाराज આપણે આભાર માર્ગદર્શન કીધે વનેર માર્ગદર્શને પ્રતિ આપણે એ બોધવचं संत सेवालाल महाराज वटेमेन कहते थे एक ध्वजा हिट हुबेरी जो गोरो माथो तोड लिहून भमियारो. अशा प्रकारे आपण एक ध्वजे हेठ आयर गरज छ. अतिशय उत्कृष्ट असे मार्गदर्शन सारी मान्यवर आता किती छ. शेवटेरो भाग म्हणजे हे मान्यवर आभार मानणं. आभारच आपण समोर जे नेहरू महाराज आपण मार्गदर्शन किती पौरादेवी ती आहे आपण समाजेर होती ती वनेरो मनपूर्वक आभार व्यक्त करू छु. वनेर सोबत माऊली महाराज, वनेर सोबत विनोद महाराज, वनेर सुद्धा आभार व्यक्त करू छु. परभणी लोकप्रिय खासदार आदरणीय संजयजी जाधव साहेब, आदरणीय माजी आमदार भांबळे साहेब, प्रेक्षाताई भांबळे, मनीषाताई केंद्रे, राठोडताई सारीरो मनपूर्वक आभार व्यक्त करून आपण सारीरो आभार व्यक्त करून हाही कार्यक्रम